रत्नागिरी जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा. मंडणगडमध्ये गारांचा वर्षाव. अवकाळी पावसामुळे आंबा बागांना फटका. वादळी वाऱ्यामुळे झाडांचीही पडझड. रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये अवकाळी पावसामुळे चिखलाचं साम्राज्य. मंडणगड महाड मार्गावर चिखल. पुलाच्या अर्धवट कामामुळे वाहन चालकांना त्रास. 4 वर्षांपासून पुलाचं काम सुरू. पुण्यातील रांजणगाव परिसराला अवकाळी पावसाचा फटका. काढणीला आलेला कांदा पावसामुळे भिजला. फळबागा आणि भाजी पिकांनाही पावसाचा फटका. अवकाळीमुळे बळीराजा दुहेरी संकटात. उजनी धरणातून उद्या सकाळी 9 वाजता भीमा नदीत पाणी सोडलं जाणार. उन्हाळी पिकांना आणि गावांसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय. दूध भेसळ रोखण्यासाठी विशेष टेस्ट स्ट्रीप. दुधामधील युरियाची भेसळ ओळखणार. 6 महिन्यांमध्ये टेस्ट स्ट्रीपचा वापर सुरू होणार. दूध भेसळ रोखण्यासाठी एआयची ही मदत घेतली जाणार. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप 4थ्या दिवशीही सुरूच. कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या मागणीसंदर्भात सरकार ठोस पावलं उचलत नसल्यामुळे कर्मचारी संतापले. सरकारी कर्मचारी संपाचा फटका विवाह नोंदणीला. सरकारी कर्मचारी संपामुळे विवाह नोंदणी रखडली. हिंगोलीमध्ये उपवर वधू आणि वर तात्कळत. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात परिचारिकांचा संप. सलग 4थ्या दिवशी परिचारिकांचा संप सुरूच. संपामुळे 25% शस्त्रक्रियांमध्ये घट. प्रलंबित मागण्यांसाठी परिचारिकांचा संप. कल्याणमध्ये फर्निचरच्या शोरूममध्ये अजगर. भला मोठा अजगर पाहून अनेकांची पाचावर धारण. गांधारी परिसरात तिसऱ्यांदा आढळला अजगर. 6 महिने तेल पुरवठा ठप्प होण्याची शक्यता. होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणचे सागरी सुरुंग. मार्ग सुरक्षित होण्यासाठी 6 महिने लागणार. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. प्रकाशक प्रशांत आंबींना फोनवरून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात वंचित मैदानात. जिल्ह्यांमध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन केलं जाणार. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या मंत्री सरनाईक यांच्या निर्णयाला पक्षातूनच विरोध. भाषेचे कठोर नियम लादू नका, हा अन्याय. संजय निरुपम यांचं सरनाईक यांना पत्र. मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर. रिक्षा टॅक्सी चालकांच्या संपानं फरक पडत नाही, पण जर अंगावर आलात तर रस्त्यात मारू. अमित ठाकरे यांचा मनसे स्टाईल इशारा. कोल्हापुरात 1.5 लाखांचा एमडी ड्रग जप्त. ड्रग्ज प्रकरणात पुण्यातील दोघांना अटक. आरोपींकडून 47 ग्रॅम एमडी जप्त. हिदायत पटेल हत्याकांडामधील 3 महिन्यांपासून फरार आरोपीला नागपुरातून अटक. हत्याकांडामधले इतर आरोपी अद्यापही फरार.